नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। राजूरमध्ये कायद्याचा धाक नाही, पोलीस आणि प्रशासन दोघेही अपयशी। जलजीवनच्या अपूर्ण कामामुळे नागरिक कावीळग्रस्त, प्रशासन गप्प। राजूरची बेशिस्त व्यवस्था, नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प। अकोले तालुक्यातील राजूर हे चाळीसगावच्या डांग भागासाठी प्रमुख बाजारपेठ मानले जाते। एकेकाळी प्रसिद्ध असलेला राजूरचा पेढा आणि इंद्रायणी तांदूळ हे गावची ओळख होते, परंतु सध्या मात्र राजूरमध्ये कायद्याचा व प्रशासनाचा धाक उरलेला नाही। शेतीमाल व रानमेवा विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची बाजारपेठेत मोठी गर्दी असते। आंबा, जांभूळ, करवंद, चवळीची भाजी यासारखे अनेक रानमेवे विकण्यासाठी शेतकरी आणि ग्राहक येथे मोठ्या प्रमाणात जमतात। मात्र वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। रस्त्यांवर अनियमितपणे वाहने उभी केली जातात। पोलीस प्रशासनाचे नियोजन दिसून येत नाही। राजूरमध्ये अवैध धंद्यांनाही ऊत आला असून बाहेरून येणारे काही लोक दादागिरी करत आहेत। स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून पोलिसांचा धाक कुठेच जाणवत नाही। मोकार जनावरांचा लय त्रास आहे पाऊस चालू झाल्यानंतर, आणि पाऊस चालू झाला का मोकार जनावरांचा त्रास म्हणजे असं ते शेण पडतं ना, त्या शेणावरून बरेच माणसं घसरतात आणि मी स्वतः पडलेलो आहे। माझं ऑपरेशन झालेलं आहे 3 लाख रुपये खर्च करून। मोकार जनावरांचा दुसरा काहीच त्रास नसतो, फक्त ते शेण पडतं ना त्याच्यावरून माणसं सटकतात खाली। कॉन्क्रिटीकरणावरून त्या दिवशी एक माणूस तिथं धडपडला, शेणाचा लय वैताग राहतो त्याचा। ही व्यवस्था आहे पहा, अशी अवस्था आहे दुर्गंधीची। आणि राजूर गावामध्ये एक तर याची कावीळची साथ चालू असताना आज अशी परिस्थिती आहे का राजूर गावच्या बाजारपेठेमध्ये दुर्गंधीचा इतका प्रभाव झालेला आहे का त्याला मापच नाही। तेव्हा त्याचा त्वरित ग्रामपंचायतने विचार करून त्याचा बंदोबस्त करण्यात यावा। इथे ना ग्रामपंचायतचे कर्मचारी बसून राहतात पण साफसफाई अजिबात करत नाही। आणि पावसाळ्यात आम्हाला इतका त्रास होतो का इथं निवारायला आहे ना गाया थांबतात। थांबण्याबद्दल आमची काय हरकत नाही, पण इतकं शेण पडतं ना का ते शेणसुद्धा ग्रामपंचायतवाले उचलत नाही। आणि ते उचलत असताना इतका दुर्गंधी येते का बस एखाद्या वेळेस माणूस आजारी पडण्याची पण शक्यता असते, इतक्या प्रमाणात तिथं शेण पडतं। आणि ते सगळं आम्ही स्वतः उचलतो, ज्याच्या दुकानाच्या पशी पडेल ना तोच साफ करतो। ग्रामपंचायतवाले कर्मचारी अजिबात साफसफाई करत नाही आणि झाडत सुद्धा नाही। रोज 20 रुपये पावती घेतात दुकानकर, पण त्या मानाने आहे ना स्वच्छता काहीच नाहीये। आणि तर मग 20 रुपये जर कर घेतात तर ग्रामपंचायतचं आद्य कर्तव्य आहे ना काही ते दुकानदाराला सगळी व्यवस्था व्यवस्थित करून देणे। कर्मचारी तुम्ही नेमलेले तर त्यांच्यावर देखरेख असून ते काम करतात का नाही करतात याच्यावर सुद्धा ग्रामपंचायतचं वर्चस्व पाहिजे, लक्ष पाहिजे। तर आमची एवढीच अपेक्षा आहे का बा दररोज इथे साफसफाई केली पाहिजे, कारण ही पूर्णपणे ग्रामपंचायतची जबाबदारी आहे। जो ज्या अर्थी ते कर घेतात तर त्या अर्थी त्यांनी स्वच्छता पण करून देणं गरजेचं आहे। ग्रामपंचायतीचे कर्मचारी नाही आहेत का साफसफाई करायला? नाही, मग तुम्हीच करता का? हो, रोज आम्हालाच करा। ग्रामपंचायतीबद्दल तुमचं काय मत आहे? ठीक आहे, रोज आम्हाला पावत्या भरून साफसफाई करावं लागते। केलेली असते किंवा नाही ते माहीत नाही, पण मग इतका कचरा असतो रोज आम्ही साफसफाई करून घेतो। दुकान लावायचे असतात इतकं वास फक्त काहीतरी लय घाण वास करकट आणून टाकी त्यांना इतका त्रास होतो आम्हाला, लय करकट आणून ही गावची बाजारपेठ असताना इथं एवढं परिणाम आहे दुर्गंधीचा। या समस्यांबरोबरच जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांचे हाल वाढले आहेत। उघड्या पाईपलाईनवर कोणतीही झाकणं लावण्यात आलेली नाहीत। काम अपूर्ण आणि अत्यंत संथ गतीने सुरू आहे।
यामुळे याच पाईपद्वारे दूषित पाणी पुरवठा होऊन कावीळसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। राजूरमध्ये आधीच नागरिक कावीळ आजाराने त्रस्त असताना प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसल्याचे चित्र आहे। पावसाळा तोंडावर असतानाही आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। एकीकडे विकासाचे गोड गाणे गायले जाते तर दुसरीकडे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे राजूरकर प्रचंड हैराण झाले आहेत। सुराज्य मराठी प्रतिनिधी अजय पवार, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।